पोरे पावसा पाण्याचं काय करती? जुनं तर घेतला पाहिजे. अगं पाण्यात हात घालू नको, एक तर पाऊस पडतोय सारखा. थंडी वाजते, पर्याय नाही. आ पर्याय नाही. कपडे धुवायला पाहिजे ती. मग उद्या घालायची काय? सुकली नाही ती तर घरात घालायची सुकायला. घरात घालायची वय. हो. आता हे पावसाचं असलंच आहे की नको वाटतंय चिकचिकीचं. तर काय खाऊन पिऊन घ्यायचं नाही का? अगं इथं बघ बरं पावसा पाण्यात, तिकडं बाहेर पाऊस का पडना पण इथं मस्तपैकी चाललंय बघा. त्यांना सगळ्याच्या आधी लागतं. जेव्हा या तरी म्हणताय का तोंडातला रवत चाललाय. आज तरी जाऊ द्या ग बोलूस तू पण. हो मित्रांनो जेवायला बायकोनं सकाळी मटण वाढलंय आज. हो खा खा थंडी गारट्याचं. आणि वरनं म्हणते टिकून टिकून खा. आता टिकून टिकूनच खायचं नाही तर कसं खाणार? म्हणजे मी टेकलंय की काय बोट टिकूनच चाललंय. बूट टिकून म्हणलंय का तुम्हाला? कालवण कमी आहे म्हणलं, टिकून टिकून खा असं म्हणलं होतं. हा हा. मला असं तू म्हणजे म्हणजे? टिकून टिकून खातो म्हणलं टिकूनच खातो. अहो कसं आहे, टिकून का म्हणलं? सुक्क बनवलंय ना म्हणून टिकून खा म्हणलं. हम्म. यात रस्ता नाही तुम्हाला चुरून खायला. मग तुला काय आता डाळ बिळ करतायस का? करायची की डाळ करायची, काय करायचं पण या पावसानं वैताग आणलाय त्यामुळं नको वाटतंय. काय बाहेर निघू वाटना, काय करू वाटना, आणायला भाजी आणायला जाऊ वाटना. आ मटण कसं आणलं मग? मटण आणलं नवऱ्यानं माझ्या. नवऱ्याला लागतं ना थंडी गारट्याचं. बायकोला वाटलं खावंसं घालायला. हं आता कसं काय म्हटलं मग कोणी आणलं आणि आता कसं लगेच म्हणताय बायकोला वाटलं खाऊ घालायला? खायला घातलं तिला जरा. होय म्हणून म्हणलं जाऊ दे आता. आता व्हायचं कालचं राहिलेलं आज खातो. असं कधी सांगायचं? हा तू म्हणली टिकून टिकून खा म्हणलं, आपलं टिकूनच बसून खावं म्हणलं. माझा नवरा ना एक म्हणजे एकच ओढून धरत असतंय सदा ना कदा. काल आणलेलं काय राहतंय का 2 टायमिंगला? हा म्हणून टिकून खा म्हणलं तर किती रागाला खा. नाही तुमच्या नादी लागत मी. ढिकूर आला हिच्या मारण्यानं. हो मारण्याने ढिकूर आला. मारण्याने ढिकूर येतो काय? बिहलं पोटन कशाचं काय. पोट बेतय वे तुमचं. हम्म. खा खा बाबा खादा म्हणा खा. तोंडाला पाणी सुटलं का बघ. माझ्या कशाला सुटल का ग? तर पूर्वी काय करती? अर्धी कपडे आतच राहिले. सारखं आत बाहेर करा. कपडे सुकवायला पावसात भिजू नको पुरी. पाऊस येतोय जायला तर. नाही माया पण मला आहे की. हा मायाचा बाप म्हणून थांबलाय पुरीसाठी जेवायला ये ग बाय म्हणून. सगळ्यांनी जेवायला या ग म्हणून. आज कसं सगळ्याच्या आधी पंगत बसली आहे, नाहीतर सगळी संग जेवायला घेतल्याशिवाय पंगत उठत नाही का? तर मटणाचं कालवण आहे, सगळ्याच्या आधी बसणार नवरा माझा जेवायला. हा तेव्हा आज ध्यान नाही झालं कुणाचं खायला या म्हणून. त्यामुळे तर मी जेवाय अगोदर का बसलोय. हा. मला नुसता रस्सा वाढला, कारण तिला माहित आहे. हे आता मित्रांनो रस्ता आहे ह्या ताटात भाकरी दिसेना पण मटण दिसतोय. आता इतक्या उशीर कोण माझा बाप चरतोय का? हा कोण खाते? ही काय म्हणते माझा बाप चरतोय का? बाप काय तुझं जनावर आहे तो? ही बघा ही माणूस एक ना मेंदवाव पडलेला आहे. एक म्हणजे एक तेवढंच कसं धरतं, कसं वरवून धरतंय तेवढंच. राहू दे म्हणायचं कशाला, काय गरज आहे? तुम्हाला नंतर ना दाखवते 2 मिनिटं. हम्म. तर पुरीचं काय चाललंय मित्रांनो? उशीर झालं तर असं वाटतंय भिंत पडते का काय, धबाक 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 धबाक. इतक्या उशीर काय थोपटतंय ग? पप्पांना गरम गरम भाकरी. हो ग बया ग, त्यामुळे लय तोंड चालतंय तुझ्या बापाचं. हा आता काय खायला गरम गरम मिळतंय म्हणून. मटण आहे म्हणून झालं आता शेवटचं. आणि तू काय करत होती? भात झाला भाकरी. अगं बाळा इतकी धोपाटती त्या भाकरीला, असं वाटतंय की भिताडच पाडते का काय? नाही ग मला तशीच सवय आहे का? शिकायला म्हणलं. हा शिकायचं म्हणल्यावर बरोबर आहे, शिकायला झालं पाहिजे. गेलं 15 दिवस तरी. 8-15 दिवस झाले की भाकरी करते. होय ना? मग कर कर मस्त भाकरी छान करतेस. तुझ्या बापाला देऊ काय 4 भाकरी?
विचार की तू वाढल्यावर लगेच हा. जास्त जाते जास्त जातंय का बोलायला लय जोर चढतोय तुझ्या बापाला कारभार भाकरी आण ग दे ताटात भाकरी पिठाचाच आहे असून दे पिठच खाते की काय ग हा गरम आहे गरम गरम नेऊन देते की म्हणजे जरा बोलायला ताल चढत खायचं ते खायचं ना वरण म्हणायचं मी खातोय वे तावा म्हणून मी म्हणलं मगाशी माझा बाप खातोय वे तर लगेचच खा तसं नाही ग असून दे तसंच आहे या असून द्या खायला मी कधी बसलाय सासऱ्याला नावं ठेवत नाही सासूला नावं ठेवत नाही पण हिच्या तोंडात काहीतरी येतं मग मला ते बोलावं लागतंय पोरीला आई बाप्पाची माया नाही त्याला करायचं काय आमची माया मित्रांनो करते आम्हाला काय बनवल काय काय पाहिजे ते खायला लागतं. व्हिडिओ करायचं म्हणलं की सासू सासऱ्यांविषयी काहीच येणार नाही तोंडात मग है का नाही आणि नंतर ना देव माणसं आहेत ते ही त्यांना काय पण बोलते मला काय करायचं ते तूच बोलते आम्ही काहीच बोलत नाही आमच्या तोंडात एक शब्द येत नाही देव माणसं आहे ती पण असली गुणवान पोरगी मला दिली ती देव माणसं आहे ती हो आणि हे माणूस राक्षस आहे मी राक्षस आहे हम्म. कसं काय मी काय केलं तुला नांदावली नाही हाकलून दिली काय तुला दे खायला घालत नाही काय करत नाही काय तुझ्यासाठी केलं नाही सोनं मी मोडलं सोनं यासाठी मी घर कशाचं? बांधलं. कुठल्या घर बांधलं कुठल्या सोन्याला मोडलं हा गळ्यातलं डाग माझं मोडलं आणि याला घर बांधून दिलं म्हणले मला घर पाहिजे हो का मित्रांनो माझ्या नवऱ्याचं मंगळसूत्र मोडलंय बघा हो का गळ्यात नाही माझ्या नाही गळ्यात घालत मी मंगळसूत्र पण माझ्या नवऱ्याच्या गळ्यात घालून ठेवत होती ती नवऱ्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलंय आणि घर बांधलंय मंगळसूत्र मोडून का तर आणि- पोरीला सावलीत ठेवावी म्हणून मी नकली नवरा गळ्यात घातल्यावानी घातलाय काढ किती पिटीतलं तुझं काय पिटीतलं काय पिटीत ठेवलंय काय असेल ते किडूक मिडूक आणि ते माझ्या हातात पिटीत मी घालतो ए तुझ्या गळ्यात. गीतांजली बाळा आपल्या घरात पिटी आहे का अगं तिजोरीत पेटी म्हणजे तुझी तिजोरी पहिली माणसं म्हणायची तिजोरी नाही आय, पेटी तिजोरी तिजोरी डोक्यावर पडलेला माणूस आहे तिजोरी तिजोरी करून चालले हा तिजोरी सोनं ठेवलंय ह्यांनी दे तिजोरी. माझ्या हातात, मी घालतो बरोबर गळ्यात घरच्या तिजोरीत नाही ठेवलं बँकेच्या तिजोरीत ठेवलं या आणि सांगते तिजोरी 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 नकारा करून काय पण सांगायचं तिजोरी खा पोटाला पोटभर आणि म्हणे माझ्या घरातलं सोनं मी मोडलं दोन रट्ट खाल्लं की इकडं अर्धी भाकरी वाढली होय ना थाप भाकरी मला काय करायचं पोरगी लेख थापते की तुमची गरम गरम देते आणून तुम्हाला हम्म? खा भाकरी पुरी थापत्यात सगळं करत्यात हिला काय तवा? मला काय काम नाही एका जागेवर बसणे खायचं ना बसायचं खायचं ना माझी बापा बसायचं काढते, मी नवरा अजिबात नुसता कुठं जात जेवतोय. नाही काय करत नाही नवरा नुसता खातोय मित्रांनो मी काय सुद्धा काम करत नाही माझा नवरा ना मला आता बघा मी बसली इथं मांडी घालून की माझा नवरा मला जेवण आणून देईल पाण्याच्या तांब्यापासून सगळं बिचारा हे करतो काय माझ्या पुढे तांबे ठेवले ते केलं हो दे आता जेवायला बसलाय नाही तर तुमचं लय काढलं असतं काय काय राहून द्या काय काय काढलं असतं शर्ट मी त्यासाठी तर घातलाय अंगातलं पर्यंत काढलं असतं ते होय ना मग राहू द्या तुमच्या नादीच लागणं चुकीचं आहे आता तुझ की म्हणते काय काय काढलं असतं तर चला जाऊन द्या मित्रांनो कुठं नादी मित्रांनो. लागत बसता माझं डोकं लागलं दुखायला एक बोलायला लागलं की दुसरंच बिचारा काहीतरी काढून रिकामं होत असतं कुठल्याही गोष्टीवर सरळ चालत नाही आडगच आहे आडगच आहे म्हणून तर ते आडगं चालतं कशात तुम्ही अडगाय आडगच आहे की कुठं सरळ आहे तेव्हा मला मला सगळं चांगलं तुझ्या संग बोललो तर मी अडगा दिसतो काय जायला खऱ्याची दुनिया राहिली नाही 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 खऱ्याचं खोटं हे लबाडाचं तोंड मोठं राहून दे सगळ्या गोष्टी खऱ्याच्या खोट्या करायच्या आणि लबाडाचं तोंड मोठंच असतं सदा ना कदा तर मी कुठे काय म्हणतो मी कुठे ह्याव करतो मी कुठे त्याव करतो माझ्यासारखा गरीब नवरा तुला मिळाला दुसऱ्या नसता. तांदळावानी साप नवरा माझा साप असला नाही नाही, साप म्हणतीस पण अहो पांढरा शुभ्र हा मग असं म्हणून साप दुसऱ्या तांदळावानी साप आहे माझा नवरा असं म्हणायचं धुतलेला तांदूळ इरमून जातो बर साप आहे नाग आहे नाग बरं, संध्याकाळी दाखव हं. का दिवसा काय दाखवू शकत नाही मी
दिवसा दाखवू शकत नाही काय आहे ती नाही, उजेडात समोरासमोर उजेडात हा दिसणार ना. होय ना हम्म. म्हणजे खायचं दात आणि दाखवायचं दात दोन्ही पण दिसते आलं हम्म. है का नाही मागलं आणि फुडलं. हो मागलं आणि फुडलं बघते की तुमच्याकडं मागचं आणि पुढचं हम्म. जाऊन द्या मित्रांनो खाऊन द्या नाहीतर अजून नरड्यात अडकलं बिडाकलं म्हणजे माझ्या डोक्याला अजून ताप जा काय बघायचं ते बघ जा. जा दामानं नीट हाडू खा नाहीतर अडकल नरड्यात खा 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 तर चला बाय मित्रांनो